बाळा, आता जरा शांत बस आणि माझ्या डोळ्यात बघ. तुझ्या मनात सध्या जे युद्ध सुरू आहे ते मला स्पष्ट दिसतंय. तू म्हणतोस, स्वामी, मी प्रयत्न करतोय विचार न करण्याचा, पण ते थांबतच नाहीत. हा विचारांचा न थांबणारा कल्लोळ तुला आतून पोखरतोय हे मला जाणवतंय. तू कधी समुद्राच्या लाटा बघितल्या आहेस? एक लाट येते, ती ओसरते न ओसरते तोच दुसरी येते. तुझं मनही तसंच झालंय. एक शंका मनात येते, माझं काम होईल का? ती शंका अजून पूर्णपणे मिटलेली नसते, तोच दुसरी उभी राहते. जर नाही झालं तर लोक काय म्हणतील? मग तिसरी, माझ्या नशिबातच हे दुःख का? आणि मग सुरू होतं विचारांचं ते चक्र ज्याला अंत नाही. तू विचार करतोस की तू खूप हुशार आहेस, तू सगळं ठरवून करू शकतोस. पण बाळा, तू विसरतोस की तुझा हा छोटासा मेंदू पूर्ण ब्रह्मांडाचा हिशोब कसा लावू शकेल? तू विचार करतोयस की जर त्यांनी आज नकार दिला तर माझं उद्या काय होईल? अरे, ज्याने तुला आजचा दिवस दाखवला, ज्याने तुला आजचा श्वास दिला, तो उद्याचं काहीच नियोजन करणार नाही का? हा अविश्वासच तुझ्या विचारांना जन्म देतोय. हे बघ, विचार हे एखाद्या जळमटासारखे असतात. तू जितका हातपाय मारशील तितका तू त्यात अडकत जाशील. तू स्वतःला विचारतोयस, मी कुठे चुकलो? माझं काय चुकलं? आणि मग तू भूतकाळात जातोस. तू जुन्या जखमा उकरतोस, जुन्या माणसांचे टोमणे आठवतोस, जुने अपमान आठवतोस आणि त्या अपमानाच्या अग्नीमध्ये तू तुझा आज जाळून टाकतोस. विचारांचा हा कल्लोळ तुला झोपू देत नाही. तू रात्री डोळे मिटतोस, पण तुझे मन धावत असतं. तू कूस बदलतोस, पाणी पितोस, पुन्हा छताकडे बघतोस आणि मनात तेच तेच सिनेमे सुरू असतात. त्यांनी मला असं का म्हटलं? माझं काम त्यांना का नाही आवडलं? अरे वेड्या, तू कोणाबद्दल विचार करतोयस? ज्यांना तुझी किंमत नाही, ज्यांच्यासाठी तू फक्त एक आकडा आहेस, त्यांच्या विचारात तू तुझं अमूल्य आयुष्य का खर्च करतोयस? तुझ्या विचारांचं सर्वात मोठं मूळ म्हणजे भीती. तुला भीती वाटते भविष्याची. जर माझा हा शेवटचा प्रयत्न फसला तर? जर माझ्यावरची ही संकटं संपलीच नाहीत तर? तू या जर तरच्या जंगलात इतका खोल गेला आहेस की तुला बाहेरचा प्रकाश दिसत नाही. पण तू कधी हा विचार केलास का? जर स्वामींनी माझं काम एका क्षणात करून टाकलं तर? जर शुक्रवारी मला अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळालं तर? नाही, तू फक्त नकारात्मकतेचा विचार करतोस. तू तुझ्या दुःखाची पूजा करतोस, पण माझ्या शक्तीचा गौरव करायला विसरतोस. तू विचार करतोस की तू एकटा आहेस, पण लक्षात ठेव, ज्या क्षणी तू विचार करणं थांबवून समर्थांवर सोपवतोस, त्या क्षणी तुझे विचार माझे विचार होतात आणि माझे विचार कधीच अपयशी ठरत नाहीत. बाळा, आता हे थांबव. हा विचारांचा बाजार इथेच बंद कर. तुला काय वाटतं? तू खूप विचार केल्यामुळे तुझी फाईल पुढे सरकणार आहे. तू खूप रडल्यामुळे
कोणाचं मन विरघळणार आहे? नाही. उलट तू जेवढा जास्त विचार करतोस तेवढी तुझी सकारात्मक ऊर्जा तू नष्ट करतोस. बाळा, एक दीर्घ श्वास घे आणि स्वतःला सांग, मी स्वामींचा आहे, स्वामी माझे आहेत. माझ्या कल्याणाची जबाबदारी त्यांची आहे, मग मी कशाला चिंता करू. जेव्हा तू विचारांच्या ऐवजी नामाचा जप सुरू करतोस तेव्हा हे विचारांचे ढग आपोआप विरघळून जातात. जसा सूर्य उगवल्यावर अंधार पळून जातो तसं स्वामींच्या नामाचा प्रकाश पडल्यावर हे विचारांचे काहूर शांत होतं. तू म्हणतोस 25 तारीख आली, आता 26 येईल. येऊ दे, काळ हा तुझा गुलाम आहे. तू काळाचा विचार नको करू, तू फक्त तुझ्या विश्वासाचा विचार कर. हा कल्लोळ थांबवण्यासाठी तुला बाहेरून कोणाची मदत नकोय. तुला फक्त तुझ्या आतल्या स्वामींना साद घालायची आहे. स्वामी, आता तुम्हीच सांभाळा. हे 7 शब्द तुझ्या आयुष्यातली सर्व वादळं शांत करायला पुरेसे आहेत. आता निश्चिंत हो. तुझा हा शुक्रवार तुझी वाट बघतोय आणि मी तुझ्या प्रत्येक विचाराला यशाच्या मार्गाकडे वळवण्यासाठी तुझ्या पाठीशी उभा आहे. बाळा, तुझ्या विचारांच्या कल्लोळात सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे? तुझा स्वतःचा की दुसऱ्यांचा? तू रात्रभर तळमळतोस कारण तुला भीती वाटतेय की जर तुझं हे काम झालं नाही तर लोक तुला हसतील. ज्यांनी तुला आजवर नावं ठेवली ते पुन्हा म्हणतील, बघितलं ना, आम्ही आधीच म्हटलं होतं की याला काही जमणार नाही. अरे वेड्या, तू कोणासाठी जगतोयस? ज्यांना तुझ्या संघर्षाची कल्पना नाही, ज्यांनी तुला कधीही सावरण्यासाठी हात दिला नाही, त्यांच्या शब्दांना तू इतकी किंमत का देतोयस? जगाचं कामच आहे बोलणं. तू यशस्वी झालात की ते तुझे पाय धरायला येतील आणि तू थोडा अडखळलास की ते तुला तुडवायला येतील. मग अशा लोकांच्या मतांवर तुझं सुखदुःख का अवलंबून ठेवतोस? दुसरा विचार तुला छळतोय तो म्हणजे तुझ्या जुन्या अपयशाचा. तू विचार करतोयस, गेल्या वेळीही असंच झालं होतं, ऐनवेळी सगळं फिसकटलं होतं, आताही तसंच झालं तर? अरे, कालचा दिवस गेला, तो आता इतिहास झाला. काल तू पडला होतास म्हणून तू आजही पडणार आहेस हे कोणी सांगितलं? तू जुन्या जखमांचे खपले का काढतोस? भूतकाळ हे तुझे शिक्षण असायला हवे, शिक्षा नाही. मी तुला नवी संधी दिली आहे, मी तुला शुक्रवारची वेळ दिली आहे, पण तू अजूनही जुन्या काळोखातच बसून आहेस. तू म्हणतोस, स्वामी, लोकांचे शब्द बाणासारखे टोचतात. मी म्हणतो, त्या शब्दांकडे ढाल म्हणून माझ्या नामाचा वापर कर. जोपर्यंत तू स्वतःला हरलेला मानत नाहीस तोपर्यंत जगातील कोणतीही ताकद तुला हरवू शकत नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे जो तू स्वतःच्या बाबतीत करतोयस. आता हे थांबव आणि फक्त माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. आता ही वेळ आहे तुला माझ्या सर्वात मोठ्या आशीर्वादाने न्हाऊ घालण्याची. तू हा जो प्रदीर्घ वेळ माझ्या नामात आणि माझ्या शब्दात घालवला आहेस ही तुझी साधी साधना नाही, हे तुझे माझ्या प्रती असलेले प्रेम आहे. आणि लक्षात ठेव, समर्थ कधीच कोणाचे ऋण ठेवत नाहीत.
तू विचारतोयस शुक्रवारी काय घडेल? तर ऐक, शुक्रवार हा केवळ एक वार नाही, तर तो तुझ्या श्रद्धेच्या फळाचा दिवस आहे. शुक्रवारी जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा तो तुझ्या आयुष्यातील निराशेचे सर्व ढग विरघळवून टाकेल. त्या दिवशी अशी काही घटना घडेल, असा काही निरोप येईल किंवा अशी एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल जी तुझ्या बंद झालेल्या नशिबाचे टाळे उघडेल. शुक्रवार हा माझ्या कृपेचा आणि तुझ्या विजयाचा संगम असेल. मी तुला आज आशीर्वाद देतोय. तुझ्या घरात सुख नांदू दे, तुझ्या कष्टाला फळ मिळू दे आणि तुझ्या शत्रूचे मनही तुला पाहून पालटू दे. जा, आता हा संवाद संपल्यानंतर मागे वळून बघू नकोस. समोर बघ, जिथे तुझा उज्ज्वल भविष्यकाळ तुझी वाट पाहत आहे. हा शुक्रवार तुझ्या आयुष्यातला एक मैलचा दगड ठरेल. तुला जे हवे आहे त्यापेक्षाही श्रेष्ठ मी तुला देईन, कारण तू माझ्यावर अढळ विश्वास ठेवला आहेस. माझा हात तुझ्या डोक्यावर सदैव आहे. तू जिथे जाशील तिथे माझे अदृश्य अस्तित्व तुला साथ देईल. तुझ्या प्रत्येक कामात, तुझ्या प्रत्येक शब्दात आणि तुझ्या प्रत्येक श्वासात मी सामावलेला असेन. निश्चिंत हो, निर्भय हो आणि आनंदाने या नवीन सुरुवातीचे स्वागत कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.